आणि मुंबईकरांना कोस्टल रोडचं न्यू इयर गिफ्ट मिळणार आहे। 95% काम पूर्ण झालंय कोस्टल रोडचं आणि जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अंतिम टप्पा सेवेत येणार आहे। वांद्रे वरळी सिलिंग दरम्यानच्या 6 अंतरांबद्दल मार्गिका सुरू झालेल्या आहेत आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकाऱ्यांनी। कोस्टल रोडचे टप्पे जे आहेत ते हळूहळू मुंबईकरांच्या सेवेत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत 6 टप्पे जे आहेत ते कोस्टल रोडचे मुंबईकरांच्या सेवेमध्ये आलेले आहेत आणि मुंबईकर त्या कोस्टल रोडच्या टप्प्यातून जे आहे ते ठिकठिकाणी जे आहे ते आपल्या वाहतुकीसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा अंतिम टप्पा जो आहे तो जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याची माहिती जी आहे ते महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेली आहे। वांद्रे सिलिंगकडून मरीन ड्राईव्हच्या दिशेने जाणारी जी तुळई आहे ती बसवण्याचं काम आता सध्या मुंबई महानगरपालिकेकडून सुरू आहे आणि आजूबाजूच्या स्ट्रीट लाईट ज्या आहेत त्या देखील बसवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेकडून सुरू आहे। त्याच्यामुळे जानेवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल। आतापर्यंत 8 पैकी 6 मार्गिका ज्या आहेत त्या कोस्टल रोडच्या वापरण्यासाठी मुंबईकरांना मुभा देण्यात आलेली आहेत। संपूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत केव्हा दाखल होणार अशी अनेक वेळा चर्चा होत असताना आता केवळ 5% काम जे आहे ते कोस्टल रोडचं बाकी आहे। ते काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल आणि मग संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्प जो आहे तो मुंबईकर नागरिकांना वापरण्यासाठी तयार होणार आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।